नमस्कार, मी सिद्ध दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात काय काय घडलंय पाहूयात 10 महत्त्वाच्या घडामोडी। 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। आता पाऊस थांबून पाण्यासोबत नेत्यांच्या भेटी सुद्धा ओसरल्याचं चित्र पूरग्रस्त भागात पाहायला मिळतंय। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुलाची वाडी भागामध्ये भेट देत आढावा घेतला, मात्र त्यांनी नागरिकांशी संवाद साधला नाही। तसेच पूरग्रस्तांना प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळाली नाही। याचा निषेध करत पुलाची वाडी पूरग्रस्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा धिक्कार असो अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केलाय। निषेध असो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा, निषेध असो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निषेध असो। आमच्या प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की जे काय ते येऊन पाहणी करतात, आतापर्यंत जे काय आमदार खासदार मंत्री येत आहेत त्यांनी पुलाच्या वाडीला गाळून बाकी सगळ्या ठिकाणी गेलेले आहेत, तर त्यांनी आमच्याकडेही लक्ष द्यावं ही आमची मागणी आहे। आणि जे काय त्यांनी निधी मंजूर केलेला आहे 5,000चा, तो 5,000 न देता जास्तीत जास्त जे काही नुकसान आहे पाहणी करून त्यांनी जास्तीत जास्त मदत आम्हाला द्यावी, ही मंजूर करून त्यांनी आम्हाला द्यावी। आणि जे काय एकनाथ शिंदे म्हणा, अजून राज ठाकरे म्हणा, बरेच जण आमच्या कानावर येते की सगळीकडे येऊन गेलेले आहेत, तर त्यांनी आम्हाला का बघितलं नाही, एवढी आमची त्यांनी म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तर त्यांनी आम्हाला द्यावी ही मागणी आहे। निषेध व्यक्त करता का? निषेध व्यक्त करतो आम्ही त्यांच्याबद्दल। कोणाचा? मुख्यमंत्री एकनाथ साहेब जे काय अजून असतील त्यांच्याबरोबर सगळ्यांचा आम्ही निषेध करतो। पुण्यामधील महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये डेंग्यू आणि कावळीने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून वसतिगृहामधील अस्वच्छतेमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत आज अभाविपने घोले रोड क्षेत्रामधील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले। दोघांच्या मृत्यूमुळे पुणे महानगरपालिकेच्या वसतिगृहाच्या सोयीसुविधा आणि अस्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय। मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणी यावेळेला अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केली आहे। पुणे महानगरपालिका संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये काही 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। त्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं कारण जेव्हा तपासण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की ह्या विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि काविळीची लागण झाली होती। तर आपले सर्व कार्यकर्ते जे असतील ते या वसतिगृहामध्ये पाहणीसाठी गेले होते, तेव्हा तिथं त्या वसतिगृहामध्ये फुल टाइम रेक्टर किंवा कुठलाही वॉर्डन नव्हते। आणि त्याचबरोबर जेव्हा तिथं पाहणी केली तेव्हा असं लक्षात आलं की खूप प्रकारची अस्वच्छता आहे, पावसाचं पाणी साठण्याची काही योजना केलेली नाहीये, त्याचबरोबर बेसिनचे जे पाईप आहेत ते तसेच जमिनीवर सोडलेले आहेत, कचरा कुंड्यांना सुद्धा झाकण लावलेलं नाहीये। त्याचबरोबर वेगवेगळे छोटे छोटे प्राणी असतील, उंदरांसारखे जे काही छोटे छोटे प्राणी आहेत ते वसतिगृहामध्ये असेच फिरतायत। इतक्या प्रकारची दुर्गंधी आणि अस्वच्छता या वसतिगृहामध्ये आहे। आणि 3 दिवस झाले या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। वेदांत आणि सिद्धांत या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू होऊन सुद्धा महानगरपालिका प्रशासन असेल किंवा वसतिगृहाचं प्रशासन असेल यांचं त्याच्यावर काही नियंत्रण नाहीये। आणि वसतिगृहामध्ये असलेली घाण आणि अस्वच्छता तशीच आहे, त्या विरोधामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज आंदोलन केलेलं आहे। आणि आज उपायुक्तांकडून असा शब्द घेतलेला आहे की 3 दिवसामध्ये ही जी काही स्वच्छता आहे ती प्रशासन पूर्ण करेल। आणि त्याचबरोबर आत्ता जे विद्यार्थी जे काही आजारी आहेत त्यांचा सुद्धा उपचार मोफतमध्ये होईल, अशा प्रकारचं आंदोलन आम्ही आता केले। कुठले होते हे विद्यार्थी 2 आणि काय? हे विद्यार्थी एक पोलीस भरतीची परीक्षा देणारा एक विद्यार्थी होता आणि एक सामान्य कॉलेजचा विद्यार्थी होता। वेदांत आणि सिद्धांत या 2 नावाचे हे दोन्ही मराठवाड्यातले विद्यार्थी आहेत आणि त्यांचा हा मृत्यू झालेला आहे। आणि बरेचसे विद्यार्थी काय कारवाई होणार आहे? रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे पुण्याच्या वेल्हा तालुक्यामधील युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांवरती शाई फेक करत आपला रोष व्यक्त केला। या प्रकरणी शिवीगाळ करून मारण्याची धमकी देणे आणि शासकीय काम करण्यापासून परावृत्त केल्याप्रकरणी अभियंत्यांनी वेल्हे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती। त्यानुसार आता पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। राज्यासह देशभरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या पूजा खेडकर याबाबत मोठी बातमी समोर आली। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरवरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत। पूजा खेडकरनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता। तशी तक्रार त्यांनी पोलिसांमध्ये देखील दाखल केली आणि UPSCकडे देखील दाखल केली होती। दरम्यान या आरोपांबाबत चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांनी 3 वेळेला समन्स बजावून देखील पूजा खेडकर हजर झालेले नाहीत। त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरवरती आता अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत।
पुणे ग्रामीण पोलिसांनी आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खेड या भागामधील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारात जेरबंद करून 11 गुन्ह्यांची उकल केली। पारगाव कारखाना पोलिसांनी ही कामगिरी करत गुन्ह्यांमधील तब्बल 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी ग्रामीण पोलीस दलास मंदिर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांच्या तपास पथकाने तांत्रिकदृष्ट्या तपास करत विनायक जिते या सराईत गुन्हेगाराला शिक्रापूर येथून ताब्यात घेतले। चौकशी अंती त्याने मंदिर चोरीच्या तब्बल 11 गुन्ह्यांची कबुली दिली असून अधिक माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मंदिर चोरीच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडत होत्या। खास करून फरवरी महिन्यानंतर ह्या घटनांमध्ये वाढ झाली होती। त्यामध्ये पारगाव कारखाना हे जे आमचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा असा एक प्रकार मंदिर चोरीचा घडला होता। त्यामध्ये अधिक तपास करता असं लक्षात आलंय की एक आरोपी आहे की ज्याने ती मंदिर चोरी केली आहे। त्या अनुषंगाने त्यांनी गोपनीय माहिती काढली, काही टेक्निकल ॲनालिसिस केलं आणि त्यावरनं तो आरोपी अरेस्ट केला। त्या आरोपीला अरेस्ट केल्यानंतर असं निष्पन्न झालं की त्यांनी फक्त तिथेच नाही तर अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये चोरी केली आहे आणि त्यामध्ये फक्त पुणे जिल्ह्यातलेच मंदिरं नसून तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या अनुषंगाने 2 गुन्हे दाखल आहेत। अशा एकूण 11 गुन्ह्यांमध्ये ह्या आरोपीने मंदिरांमध्ये चोरी केली आहे आणि देवीचे मुखवटे असतील, समया असतील आणि इतर किमती ऐवज हा चोरून नेलेला आहे। तर असा हा जो आरोपी आहे ह्याला आम्ही अटक केलेला आहे आणि सध्या तो आमच्या कस्टडीत आहे। कर्जाची परतफेड करण्यासाठी एकाने दुचाकी चोरून विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। समर्थ पोलिसांनी दुचाकी चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या। चोरलेल्या दुचाकींची विक्री चोरट्याने 2 तालुक्यामध्ये केल्याची माहिती तपासात समोर आली। अरविंद चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे। चव्हाणने सोमवार पेठेमधील शाहू उद्यान परिसरामधून काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरली होती। या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। आता त्याच्याकडून बंड गार्डन आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून चोरलेल्या 10 दुचाकी हस्तगत केल्या गेल्या। दागिने घडवण्यासाठी सोने देणे सराफी व्यावसायिकाला चांगलंच महागात पडले। 42 लाखांचं सोनं चोरून कारागीर पसार झाल्याची घटना समोर आली। सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका कारागिराविरुद्ध आता फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। रमेश शंकर माईत असं पसार झालेल्या कारागिराचं नाव आहे। याबाबत सराफ व्यावसायिक मयूर प्रफुल्लचंद्र सोनी यांनी फरास पोलीस स्टेशनमध्ये आता फिर्याद नोंदवली आहे। पुणे शहरामध्ये झिकाचा धोका वाढलेला आहे। शहरात आतापर्यंत एकूण 66 जणांना झिकाची लागण झाली। विशेष म्हणजे झिकाच्या रुग्णांमध्ये 26 गर्भवती महिलांचा समावेश आहे। या पार्श्वभूमीवरती आता पुण्यामधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून पुण्यामध्ये दिवसेंदिवस झिकाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। नमस्कार, पुण्यामध्ये सध्या एकूण 66 झिका पॉझिटिव्ह पेशंट आढळून आलेले आहेत। यामध्ये 66 पैकी 26 ह्या गरोदर महिला आढळून आलेल्या आहेत। आता त्या गरोदर हा महत्त्वाचा म्हणजे झिका हा कशामुळे होतो हे आपण समजून घेऊया। पॉझिटिव्ह एजंट म्हणजे डेंग्यू, चिकनगुनिया आणि तसंच झिका हा आहे। याचा पॉझिटिव्ह फॅक्टर हा एकच आहे, दिवसा चावणारा जो मच्छर आहे तो त्याचं नाव आहे एडिस इजिप्टी। हा स्वच्छ पाण्यातच तयार होतो। जसं की आता हा पारेषण काळ चालू आहे। पावसाळ्यामध्ये जून जुलैपासून ते ऑक्टोबरपर्यंत हा काळ असतो पारेषण काळ। यामध्ये शक्यतो ह्या डेंग्यू किंवा चिकनगुनिया किंवा झिकाच्या केसेस आढळून येतात। तर स्वच्छ पाण्यामध्ये हा तयार होणारा डास ह्यासाठी महानगरपालिका काय करते हे मी आपल्याला सांगतो की महानगरपालिका कीटक प्रतिबंधक विभागामार्फत आपण ISC बऱ्याच ठिकाणी करतो, शाळा कॉलेज किंवा या ठिकाणी सोसायटीमध्ये। तसंच घरोघरी जाऊन आपले कर्मचारी आयबेटिंग करतात, जे बॅरल असतात किंवा काही भंगारचं सामान पडलेलं असतं त्यात पाणी साठवून हे अळ्या तयार होतात एडिस इजिप्टीच्या। तर त्या ठिकाणी आपलं लार्विसाइड हे औषध टाकून ते आपण त्या ठिकाणी डासोत्पत्ती स्थाने नष्ट करतो। हा झाला एक प्रकार। आता झिकाचा जर पॉझिटिव्ह पेशंट आढळून आला तर त्या ठिकाणी 14 दिवस जो 5 किलोमीटरच्या परिघामध्ये आपण सर्वे करतो। त्या सर्वेमध्ये आपण तापही रुग्ण जर आढळून आले तर त्यांचं सॅम्पल आपण तपासतो, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, त्यासाठी झिका किंवा डेंग्यूसाठी। खास करून यामध्ये आपण ज्या गरोदर महिला आहेत त्याच्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो, कारण की अर्ली प्रेग्नन्सीमध्ये जर झिकाची लक्षणे आढळून आली
तर त्यामध्ये ते बाळाचा जो डोक्याचा घेर असतो तो त्याला मायक्रोकेफेली म्हणतो आपण, तो कमी आढळून येतो आपल्याला. तर यासाठी आपण जास्त फोकस त्याच्यामध्ये करत आहोत. म्हणजेच झिका पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे त्याच्या आजूबाजूच्या ज्या 5 किलोमीटरच्या परिघामध्ये गरोदर महिलांचं सर्व आपण सॅम्पल्स हे आपण टेस्टिंग करतो. त्यामध्ये आता ज्या 26 ज्या पेशंट आढळून आलेले आहेत त्यामध्ये 16 आठवड्याच्या पुढच्या जर म्हटलं तर 23 पेशंट आहेत, परंतु त्यांचा ॲनोमॅली स्कॅन आपण केलेला आहे. तर तो ॲनोमॅली स्कॅन आपल्याला नॉर्मल आढळून आलेला आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं. ठिकठिकाणी रस्त्यांवरती खड्डे पडले. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावलाय. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होते. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. पुणे शहरामधील प्रमुख 30 चौकांवरती ठराविक वेळेमध्ये अवजड वाहनांना बंदी करण्यात आली. भोर कापूरहोळ रस्त्याची गेल्या 6 महिन्यांपासून कॉन्क्रीट करण्यास सुरुवात झाली, परंतु पावसाळ्यामध्येच रस्ता अनेक ठिकाणी खचला असून अपघाताची शक्यता निर्माण झाली. ही बाब अनेक वेळेला सार्वजनिक बांधकाम विभागास निदर्शनास आणून देखील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे जिल्हा भाजपचे सरचिटणीस राजेंद्र गुरव यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू झाले. सचिन कन्हेरकर, दत्तात्रय झांजले, संतोष लोहकरे, अमर ओसवाल, संजय खरमरे, वैशाली बांदल, पल्लवी फडणीस यांनी यावेळेला आंदोलन केलं आहे. नमस्कार. आजपर्यंत भोरची दूरदर्शा रोजगार वगैरे लोकांना नव्हते, कारण कंपनी इकडे यायला तयार नव्हत्या. आत्ताशीच आमच्या सरकारने कोट्यवधी रुपये देऊन भोर कापूरहोळ ते मांढरदेवी असा 31 किलोमीटरचा सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडसाठी निधी दिला. परंतु ज्या ठेकेदारांनी हे काम घेतले त्या ठेकेदारांनी आज 2च महिने आले, 2 महिन्यात त्या रोडची दुर्दशा झालेली आहे. 2-3 ठिकाणी रोड खचलेला आहे, 2-3 ठिकाणी मोऱ्या घातल्यात. ह्याच्या आधी आम्ही 2 महिने पाठपुरावा PWDच्या अधिकाऱ्यांशी केला की त्याच्यावर पाण्याचा वापर होत नाही, तो रोड खचल, पण त्यांनी त्याच्याकडे काय लक्ष दिलं नाही. आत्ता अशी परिस्थिती आहे की कापूरहोळपासून भोरपर्यंत येईपर्यंत 3 ठिकाणी रोड खचलेला आहे. त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवर त्यांनी डांबर थोडंसं अंतरून पॅच दिलेलं आहे. त्याच्यानंतर काळूबाईच्या रोडला 2-3 ठिकाणी मोऱ्या घातल्यात. त्याच्याकडे या लोकांनी दुर्लक्ष केलं नाही. PWDच्या अधिकाऱ्यांनी तिथं कधी पाणी केले नाही. वारंवार पाठपुरावा केला, यांनी दुर्लक्ष केलं. आत्ता आम्ही उपोषणाला बसलो, त्या अधिकाऱ्यांना फोन लावल्यावर ते म्हणले तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही काय तुमच्याला भेटीला इथं येणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, जर आमच्या जेव्हा आम्ही टॅक्स भरतो तेव्हा गव्हर्नमेंटला पैसे येतात. गव्हर्नमेंट कुठेतरी भोरमध्ये रोजगार उत्पन्न व्हावेत, लोकांना रोजगार भेटावेत म्हणून यांनी गव्हर्नमेंटने पैसे दिलेत. पण इथला ठेकेदार, इथले जे अधिकारी आहेत PWDचे, यांनी सगळ्या रस्त्याचं वाटोळं केलेलं आहे. त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही. त्याला रस्त्याला कुठल्या प्रकारची लेवल नाही, काही नाही. इथं कुणीही लक्ष देत नाही. त्याचा निषेध करण्याकरता आम्ही इथं सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बसलेलो आहे. जोपर्यंत स्वतः साहेब इथं अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. वेळ झाले ह्या पुणे जिल्ह्यामधील टॉप 10 घडामोडींमध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटू पुणे कनेक्टमध्ये पुढील भागात. धन्यवाद.